मुंबईमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। मेळाव्याला ओबीसी नेते मंडळी उपस्थित आहेत आणि यावेळी मंत्री छगन भुजबळ। हे बघा, या आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत। वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आहेत। आपल्याकडे केवळ एकच समाज नाही आहे, ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार, त्यांच्याकडे एकच समाज आहे। इथे 374 जाती आणि समाज आहेत। आताच इथं एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर माझं भाषण रात्री 12 वाजता सुरू होईल। म्हणून सगळ्यांनी, प्रत्येक समाजाच्या काही निवडक लोकांनी शांततेनं बोला। अनेकांचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात, आम्हाला बोलवलं नाही, अमुक नाही तमुक नाही। काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही, आम्हाला बोलवलंच नाही। मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते। जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं। हमारे हक पर जहां आंच आए तो टकराना जरूरी है। तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है। मला तुम्हाला सांगायचंय सगळ्यांना, काही लोक कदाचित आपल्यामध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे। मी असंही ऐकतो की काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत, ते काहीतरी गडबड करतील, त्यांना तिथंच दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं। तुम्ही कुणीही इकडे तिकडे बघायचं नाही, शांततेनं आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं आणि नेते लोकांनी सुद्धा आपले विचार जे आहे हे कमीत कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावे, एवढी मी आपल्या सगळ्यांना, तुम्हालाही विनंती करतो। स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते, सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद साहेब। यानंतर आमचे सहकारी सत्संगजी मुंडे यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। सत्संगजी मुंडे। आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशाच्या ओबीसींचा बुलंद आवाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे पडळकर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व ओबीसीचे गणमान्य व्यक्तिगण साहेब, आजची ही सभा आणि अंबडची एल्गार सभा याच्यामध्ये एकच फरक आहे की अंबडची एल्गार सभा ही दबाव मुक्त करणारी सभा होती आणि आजची सभा ही आपला जे ओबीसीचं आरक्षण आहे ते पुन्हा मिळवणारी सभा आहे। आणि म्हणून आजच्या सभेला जे लोक इथं उपस्थित आहेत साहेब, ज्यावेळेस आम्ही गाव भेटीला गेलो होतो, गाव भेटीच्या दौऱ्यात लोकांनी सांगितलं आमचं सोयाबीन काढणी असेल, कापूस वेचणी असेल, सगळं बाजूला ठेवू। ते त्यांच्या समाजाच्या लोकांना धमक्या देऊन मुंबईला गेले। हे इथं आलेले सगळेजण स्वयंस्फूर्त आपापल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।